मला कसली अडी अडचण आली तरी ते कधीही माझ्या पाठीशी उभा राहतात. ठामपणाने मी माझं वोट देश त्यांनाच मी देणार आहे. तृप्तीताई संतोष भरणे आणि त्यांचा पूर्ण पॅनेल सुरेंद्र दादा पठारे त्यांचा पूर्ण पॅनेल निवडून 100% येणार आहे. खराडीमध्ये राहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा मला अडचणी मला सामना करावा लागला, पण मला प्रत्येक गोष्टीच्या अडचणीच्या वेळेस मी दर्शनाताईकडे गेलो तेव्हा प्रत्येक अडचणी माझ्या वेळेवरच सॉल्व्ह झाल्या. माझी एन्जिओप्लास्टी झाली 10 वर्षापूर्वी. माझा दादांमुळे जीव वाचला. असे दादा कळकळीचे नेते आणि दादांनी मलाच नाही अनेक जणांना आमच्या आता रिक्षा स्टँडच्या बी काही समस्या असल्या कुणाचं काय अडचण असते दादा नेहमीच उपयोगी पडतात. माझं जे मत असणार आहे ते दर्शना स्वप्नील पठारे यांनाच असणार आहे. पण असं अडचण असू दे माझीच नाही कोणाची पण अख्ख्या खर्डीमध्ये सगळ्यांच्या मदतीला दादा जातात. त्यांचा हा स्वभाव खूप छान आहे. माझं मतदान तृप्तीताई संतोष दादा भरणे यांना. माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पण काय अडचणी होत्या त्यावेळेस मी ताईंकडे गेलो. ताईने वेळेवर मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं समाजकार्य पण खूप चांगलं आहे. त्यामुळं माझं मत दर्शनाताई स्वप्नील पठारे यांनाच असेल. सर्वसामान्यांच्या भावना या त्यांच्यासाठी खूप लाख मोलाच्या असतात. कुठलाही एखादी अडचण त्यांच्याकडे घेऊन गेले असता एक मिनिटामध्ये ते लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. माझ्या परिवाराचं मत हे सौ तृप्ती संतोष भरणे यांनाच. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि लेट्स अप मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्त अख्ख्या पुण्यात जे आहे ते फिरतो आहे, प्रत्येक प्रभागात जातोय. तिथलं सध्या ग्राउंड लेवलला काय कंडिशन आहे, कोणत्या उमेदवाराचा प्रचार नेमका कसा चालू आहे, जनमानसांमध्ये कोण आपला भावी नगरसेवक म्हणून त्यांना सध्या प्रचारात जाणवतोय, आपलासा वाटतोय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण आहे प्रभाग क्रमांक 4 वाघोली खराडी याच्यात आणि इथल्या लोकांशी आपण आज संवाद साधणार आहोत. सध्या जर तुम्ही पाहिलं तर माझ्यासोबत एक काका आहेत. काका, तुमचं नाव काय आणि कधीपासून राहतं इथं? माझं नाव राजेंद्र बाबूराव सूर्यवंशी आहे. मी जवळजवळ इथं 20 वर्षापासून राहतो आणि हा व्यवसाय भाजीचा व्यवसाय माझा हा 10 वर्षापासून याच ठिकाणी आहे. केवळ म्हणजे आपल्या तृप्ती संतोष भरणे यांच्या पुण्याईने आहे. मी आता सध्या मी जगतो की त्यांच्याच पुण्याईने जगतो या ठिकाणी. मला कसली अडी अडचण आली तरी ते कधीही माझ्या पाठीशी उभा राहतात. ठामपणाने मी माझं वोट देश त्यांनाच मी देणार आहे. बरं, काकांचं मत तर सर्वात प्रथम आता सध्या तृप्ती संतोष भरणे जे भाजपचे आहेत त्यांना जात आहे. अजून आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत. चला तर मग जाऊया. गेली 10 वर्षापासून खराडी या भागामध्ये राहत असून मला तृप्तीताई आणि संतोष दादांचा नेहमीच सहकार्य लाभलेला आहे आणि ते एकदम अत्यंत तळागाळापर्यंत जनमानसांमध्ये पोहोचलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या भावना या त्यांच्यासाठी खूप लाख मोलाच्या असतात. कुठलाही एखादी अडचण त्यांच्याकडे घेऊन गेले असता एक मिनिटामध्ये ते लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि म्हणून मी म्हणेन तृप्तीताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा. माझं मतदान तृप्तीताई संतोष दादा भरणे यांना असेल. मी इथे गेली 20 वर्ष राहतोय. माझं मत हे तृप्ती संतोष भरणे यांना जाणार आहे. माझं मत तृप्ती संतोष भरणे यांनाच जाणार. माझं नाव समाधान पंढरीनाथ गोरे. मी मागील या भागात 5-6 वर्षापासून राहतोय. दर्शना स्वप्नील पठारे यांनी मला खूप मदत केलेली आहे. माझं जे मत असणार आहे ते दर्शना स्वप्नील पठारे यांनाच असणार आहे. मी 40 वर्षांपासून इथंच आहे. नाव काय तुमचं? माझं नाव सोनाली संतोष आंबीर. बर, किती वर्ष झाली व्यवसाय करता तुम्ही? ह्या व्यवसायाला 14 वर्ष झाले पण माझा जन्म तिथं झाला. बरं, मग इथं जन्म इथं झाला म्हणजे इथं राजकारण तर कोणून पाहिलेलं असेल तुम्ही. पूर्ण व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात. काय इथं आता सध्या तुम्हाला सांगतो की तुमच्या अडचणी आल्या, लोकप्रतिनिधी इथं भरपूर येऊन गेलेत. तुम्हाला काय समस्या आतापर्यंत आलेल्या आहेत, या समस्या कोणी सोडवल्या आणि सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून या तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे, कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? तृप्तीताई संतोष भरणे आणि त्यांचा पूर्ण पॅनेल सुरेंद्र दादा पठारे त्यांचा पूर्ण पॅनेल निवडून 100% येणार आहे कारण त्यांची कामं पण तशीच आहेत. तुमच्या समस्या आणि कधी त्यांच्या संदर्भात त्यांचं काम पडलं का कधी? हो, भरपूर वेळा. काय सांगा ना आम्हाला जरा प्रेक्षक. म्हणजे आज इथं काही प्रॉब्लेम आला तर मी लगेच त्यांना फोन करते. तर दुसऱ्या सेकंदात जरी ते बिझी असते तरी परत फोन करणार. काय प्रॉब्लेम आहे, काय झालं, फोन करते नाही त्याला परत त्यांना काय मैत्रीण असते तुमचं? लहानपणापासून आम्ही एकत्रच आहे ना, लहानाचे मोठे एकत्रच झालो आम्ही. मग काय त्यांच्याबद्दल काय आता उमेदवार म्हणून लोकांना जर नक्की ऐकून भेटेल ना की तृप्ती संतोष भरणे नेमक्या वैयक्तिकरित्या कशा आहेत, स्वभावना कशा आहेत?
स्वभाव खूप छान आहे त्यांचा. प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या मदतीला जातात त्या. बर आणि त्या पण पेक्षा दादा पण तसेच आहे. दादांना काही पण अडचण असू दे, आपली ती अडचण सॉल्व्ह होणार. म्हणजे साक्षात ते स्वामी समर्थच आहे बापू माझ्यासाठी. मग असा एखादा अनुभव सांगा आम्हाला. माझ्या मुलीला ऍडमिशन घ्यायचं होतं कॉलेजमध्ये. मग तिला मार्क्स पण छान होते, 75% होते तिला. मग तिचा नंबर कुठेच लागला नाही. मग मी दादांना सांगितलं की नाही का एवढे मार्क्स असून पण नंबर नाही लागला. मला म्हणले कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. मग म्हटलं असं असं कॉलेज पाहिजे मला. तर म्हणले ठीक आहे, माझ्याकडे पेपर आणून दे, बघतो मी. पेपर आणून दिले, मुलाला पाठवलं. सगळे पेपर घेऊन ते 4-5 कॉलेजमध्ये फिरले. मग 2-3 दिवसांनी ते स्वतः फिरले. मग त्यांनी मला 2-3 दिवसांनी कॉलेजवाल्यांनीच फोन केला. जिथे तुम्हाला मी कल्पना नव्हती हे फिरून आले म्हणून. मला सांगितलं ना त्यांनी, मी माझ्या मुलीचे पेपर दिले ना. बरं. मग ते घेऊन पेपर फिरले, कारण तेव्हा सगळे ऍडमिशन फुल पण होते, सगळ्या प्रोसेस झालेले होते. सगळे म्हणले नाही होणार काही, आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी. पण मला माहिती होतं दादा करणार म्हणजे करणार. मी ज्या कॉलेजमध्ये 15 दिवस फिरत होते ना, त्यांनी मला स्वतःहून फोन केला की तुमचं ऍडमिशन झाले, तुम्ही या. मला माहितीये म्हणजे कुठले पण असं अडचण असू दे, माझीच नाही कोणाची पण, अख्ख्या खर्डीमध्ये सगळ्यांच्या मदतीला दादा जातात. त्यांचा हा स्वभाव खूप छान आहे. माझा दादा जातात म्हणून मत कोणाला पण दादांनाच. दादांनाच. दादा उभेच नाहीत ना. दादांचे मेसेज आहेत ना. बरं मग तुमचं मत कोणाला. आमचं मत तृप्तीताई संतोष भरणे आणि त्यांचा पूर्ण पॅनेल, सुरेंद्र दादा, पूर्ण भाजपला. हो तुम्ही इथं वडापाव येतात, भरपूर लोक दिवसभर तुमच्या इथे येतात. लोकांशी कधी राजकारणावर चर्चा होते काय, लोकांचं मत काय. तुम्ही तर समजा कमळ दाबून मोकळा झाला, लोकांचं मत काय. प्रत्येकांच्या तोंडून कमळाची चर्चा आहे. कमळच निवडून येणार भाजप. विकासच तेवढा केला आणि इथून पुढे पण इथं विकास होण्याची जी गरज आहे ना, ती पण ते त्यांच्याकडेच पूर्ण होऊ शकते. आणि ते 100% येणार म्हणजे येणार. आणि दादा ताई हा पूर्ण एरियासाठी देव माणूस आहे. अच्छा ठीक आहे, आम्ही पण अजूनही लोकांची मतं घेणार आहे आणि मग बघूयात आपण तुमच्या मताची ते किती जुळतात. त्या स्टँडवर जे खराडीमध्ये आहे आपल्यासोबत एक रिक्षा चालक जे आहेत. काका नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिले आणि कधीपासून तुम्ही हा व्यवसाय या भागात करता. आदिनाथ बाबाजी पवार. बरं, व्यवसाय माझा 20 वर्ष झाला. 20 वर्ष झाले. काय समस्या आहेत तुमच्या. रोज तुम्ही ऑटो चालवता, काय रस्त्यांच्या असेल किंवा वाहतुकीच्या असतील, काय नेमकं काय वाटतं, अनुभव काय. ते वाहतूक चांगलीच आहे, बरं, ते रोड चांगलीच आहे, व्यवस्थित तसं काही विषय नाही इथं. बाकी लोक ट्रॅफिकला कंटाळले, तुम्ही नाही कंटाळले. एवढं नाही कंटाळला. आमच्या खराटे रोड तर मोठे आहेत, बाकीचं माहित नाही, पण आमच्या खराटीत रोड आम्हाला पुढे सिग्नल लागत नाही, काय नाही, व्यवस्थित आहेत. आता या भागामध्ये समजा आता पुढे गेलात तुम्ही, आजूबाजूला मोठी ट्रिप असली, धुळीच्या समस्या आहेत, वाहतुकीची समस्या इथं नसली तरी पुढे भरपूर चालू आहे. मला एक म्हणायचं, या समस्या सोडवायच्या असतील तर सध्या जे तुमचे नगरसेवक आहेत तेच काम करतील. नेमकं या भागात तुम्ही ज्या भागात रिक्षा चालवता वगैरे, रोज तुम्हाला पॅसेंजर भेटतात, काय हवा आहे, कोणाची हवा आहे आणि तुमचं एकूण मत काय स्वतःचं की नेमकं कोण निवडून यायला पाहिजे. आता आमचं मत तर सगळं बीजेपीचं येण्यासाठी, बीजेपीचं बीजेपीच यावं अशी इच्छा आहे. का बरं, कारण ते काम करायला इच्छुक लोक आहेत सगळे. बरं, कोणाचा असा अनुभव आहे तुम्हाला ज्याने तुमचं एखादं काम केलं किंवा तुम्ही काम करताना. तो दादाचा अनुभव आहे. हा. सुरेंद्र दादाचे आता वडीलच आमदार आहेत, त्यांनी काम चांगले केले आहेत. आणि 2 नवीन आहेत, सातवांच्या वाघोलीमध्ये वाघ लागते का माहित नाही. बनसोडे आपले समाजसेवा माहिती आहे, काही माहित नाही आपल्याला समाजसेवा काहीच माहिती आहे, पण हे दोघं मात्र काम नक्कीच करणार. तुमचं जे मत आहे, कौल आहे, तो कोणाच्या पारड्यात जाईल नाव जर विचारलं तुम्हाला तर तृप्ती संतोष दादा भरणे आणि सुरेंद्र पठारे. आता हे पॅनल टू पॅनल मारणार. बरं, आमचा विषय नाही पॅनल टू पॅनल. इथं ते बीजेपीला असतो, कुठला असतो, आम्ही माणसं म्हणून मारतो. बरं, बीजेपीला महत्व नाही आमच्याकडे, फक्त माणसाला महत्व. तुम्ही माणसं फायनल केलं. हो, माणसं फायनल. मी खराडीमध्ये गेल्या 30 वर्षापासून राहतो आणि आपले जे संतोष दादा भरणे आहेत ते आमचे तसे जुने मित्र आहेत आणि पहिल्यापासून ते चांगले नेते आहेत. गोरगरिबांना ते मदत करतात, चांगली कामं करतात, लोकांच्या काही आडे अडचणीला ते कधी रात्री अपरात्री उपयोगी पडतात. त्यांनी असं म्हणजे बऱ्याच जणांना मदत केली. तर माझा अनुभव सांगतो, मला 10 वर्षापूर्वी अटॅक आला होता. त्यावेळेला परिस्थिती लई गरीब होती, पैसे पण नव्हते माझ्याकडे. तर त्यांना बाहेरून कळलं की मला अटॅक आला आणि मी घरात पैसे नसल्या कारणानं माझी एन्जिओप्लास्टी झाली नाही, मी घरात झोपून आहे. त्यांनी सकाळी 6 वाजता कार्यकर्त्याकडे 50,000 रुपये पाठवून दिले मला मदत म्हणून. आणि मदत म्हणून पाठवून दिल्याच्या नंतर मला परत फोन आला त्यांचा की तुम्हाला सांगितलं का नाही की तुला असं झालं. म्हणलं तर आम्ही नाही सांगितलं दादा, आता कोणाला सांगायचं म्हटलं. तर त्यावेळेला दादांनी मला 50,000 रुपये पाठवले, जाऊन म्हणजे नोबलला ऍडमिट हो आणि तुला काय लागले पैसे तर आम्ही अजून देतो.
मग त्यावेळेला मी ऍडमिट झालो. त्यांनी माझी एंजिओप्लास्टी झाली. 10 वर्षापूर्वी माझा दादांमुळे जीव वाचला. असे दादा कळकळीचे नेते. आणि दादांनी मलाच नाही, अनेक जणांना, आमच्या आता रिक्षा स्टँडच्या बी काही समस्या असल्या, कुणाचं काय अडचण असली, दादा नेहमीच उपयोगी पडतात. आता दादांच्या तुमचं जे संतोष भरणेंच्या ज्या मिसेस आहेत त्या मिसेस उभ्या आहेत, काय तुमचं मत कोणाला असेल, काय असेल त्या संदर्भात? नाही, आमचं मत तर 100% संतोष दादा भरणेंना तर आहेच आहे, म्हणजे त्यांच्या मिसेसला आहेच आहे, तृप्तीताई भरणे यांना. पण आमचं मत हे अख्ख्या पॅनेलला असणार आहे. म्हणजेच कमळाला. हा, कमळ अख्खे हे या विभागातले 4ही कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आमचा ठाम विश्वास आहे. मी गेल्या 6 ते 7 वर्षापासून खराडीमध्ये राहतो. खराडीमध्ये राहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा मला मला सामना करावा लागला. पण मला प्रत्येक गोष्टीच्या अडचणीच्या वेळेस मी दर्शनाताईकडे गेलो, तेव्हा प्रत्येक अडचणी माझ्या वेळेवर सॉल्व्ह झाल्या. आणि काही माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पण काही अडचणी होत्या, त्यावेळेस मी ताईंकडे गेलो. ताईने वेळेवर मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं समाजकार्य पण खूप चांगलं आहे. त्यामुळं माझं मत दर्शनाताई स्वप्नील पठारे यांनाच असेल. मी नितीन वडगुले, राहणार खराडी बालाजी पॅलेस. संतोष दादा आणि आमचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत जुने. आम्ही एका शाळेमध्ये होतो आणि दादांची काम करण्याची पद्धत ही वाखाणण्याजोगी आहे. जसं आपण म्हणतो ना, दुधावर आलेली साय, अशी दादांची कामाची पद्धत आहे. आणि तृप्ती वहिनी जे आहेत त्यांचे मागच्या काही दिवसांपूर्वी ते गावचे सरपंच होत्या. म्हणजे राजकारणामध्ये न येता त्यांनी घरूनच कामाची जी पद्धत जी केलेली ती खूप वाखाणण्याजोगी आहे. इथले काही सोसायटीचे प्रश्न असेल, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, सोसायट्यांचा प्रश्न असेल, मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल, कुठल्याही क्षणी त्यांना फोन केला तर ते आपल्या कामाची त्यांची पावती अशी आहे की लगेच ताबडतोब ते एका फोनवर काम करतात. मग ते कुठलंही काम असू दे, कष्टाचं असू दे, कुठल्या एखाद्या गरीब व्यक्तीचं असू दे, होतकरी व्यक्तीचं असू दे, काम करण्याची पद्धत त्यांची म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की दुधावर आलेली साई आहे. आणि दादा हे व्यक्तिमत्व म्हणजे खराडीमधलं उमदं नेतृत्व आहे. आणि आता त्याच्यानंतर तृप्ती वहिनी म्हणजे त्यांचं जे काय काम आहे ते सर्व या दोघांनी मिळून इतकं छान काम केलेलं आहे की या भागातली सर्व मतदार हे सगळे नागरिक हे त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून मतदान त्यांना करतील या अपेक्षा ठेवतो. आणि कामाची त्यांची प्रशंसा ही माझ्यातर्फे आणि हे माझे जे नागरिक आहेत खराडी चंद्रनगर भागामधले, वाघोली भागामधले, ते खूप छान पद्धतीने त्यांना सपोर्ट करतात. आणि आमच्या सर्वांचा सपोर्ट दादा वहिनी या सर्वांना आहेच आणि इथून पुढेही राहणार. काय ते निवडून आल्यानंतर कोणत्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजे प्राधान्यानं? वहिनी निवडून आल्यानंतर ते निवडून आलेलेच आहेत, फक्त औपचारिकता बाकी आहे. आणि ते निवडून आल्यानंतर कामं तर त्यांनी केलेली आहेत. आणि जे काही पेंडिंग काम आहे इथून पुढे आता कसं आहे की उच्चभ्रू सोसायट्या वाढलेल्या आहेत, कामांचा दर्जा, कामांची क्वालिटी याच्यामध्ये ते त्यांना जातीने लक्ष घालून ते काम करून घेता येतील. ड्रेनेजचा असू द्या, रस्त्यांचा असू द्या, विजेचा असू द्या, डीपीचा असू द्या, पुढल्या गार्डनचा असू द्या, ग्राउंडचा असू द्या, शिक्षणाबद्दल असू द्या, ही सगळी कामं दादा आणि वहिनी या निवडून नगरसेवकेत पुणे महानगरपालिकेत ज्यावेळेस ते सभागृहात जातील त्यावेळेस आपला प्रभाग क्रमांक 4 हा नंबर 1 ला राहील. तर हे सगळी त्यांची कार्यपद्धती पाहता आणि जोपासता त्यांचा विजय निश्चित आहे. आणि माझं मत किंवा माझ्या परिवाराचं मत हे सौ तृप्ती संतोष भरणे यांनाच, आणि ते 100% विजय होणार म्हणजे झालेलेच आहे. फक्त 16 तारखेला आपल्याला त्यांचा विजयाचा गुलाल उधळायचा आहे आणि त्यांचं जग्गी स्वागत आपण करायचंय की ते आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणार आहे. मेरा वोट तृप्ती संतोष भरणे इनको ही रहेगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.